नमस्कार. तुम्हाला माहीत आहे का, शेकडो वर्षांपूर्वी संतांनी सांगितलेले विचार आजही आपल्या समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतात. रामकृष्ण हरी. आज आपण एका अशाच श्रेष्ठ संतवाणीचा अर्थ पाहणार आहोत जो तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. व्हिडिओच्या शेवटी आम्ही या विचारांचे मानवी जीवनातील महत्त्व सांगितले आहे, त्यामुळे शेवटपर्यंत सोबत राहा. लोककल्याणाच्या या कार्यात जोडले जाण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विठ्ठलाच्या दर्शनाला आपण सर्वच जातो, पण देवाला भेटल्यानंतर माणसाने माणसाशी कसं वागावं हे आपल्याला ठाऊक आहे का? जगद्गुरू तुकाराम महाराज आणि त्यांचे सावलीसारखे सोबती संताजी जगनाडे महाराज यांच्या भेटीचा एक असा प्रसंग जो तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. एकादशीच्या दिवशी रावळाच्या अंगणात नक्की काय घडलं, का हे आलिंगन आजही आपल्याला खूप काही शिकवून जातं? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एकादशीच्या पवित्र दिवशी तुकाराम महाराज वाणी आणि संताजी तेली यांची भेट होते. यात जातीभेदाला थारा नाही. आजच्या समाजात माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे किती गरजेचे आहे हे हा अभंग शिकवतो. पांडुरंगाच्या चरणी लीन झाल्यावर जेव्हा दोन भक्त भेटतात तेव्हा ते एकमेकांना आलिंगन देतात. हे आलिंगन म्हणजे मीपणाचा त्याग करून समोरील व्यक्तीमध्ये देवाला पाहणे होय. तुकाराम महाराज संताजींना काहीतरी विचारतात आणि संताजी त्याचं उत्तर देतात. जीवनात योग्य मार्गदर्शक किंवा सखा असणे किती महत्त्वाचे आहे हे यातून स्पष्ट होते. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण. एकादशी दिनी संतू तुकावाणी, रावळा अंगणी उभे होते. भावार्थ विश्लेषण. या चरणात एकादशी हा केवळ तिथीचा उल्लेख नसून ती एकाग्रतेची अवस्था आहे. संतू संताजी आणि तुकाराम महाराज हे दोघेही विठ्ठलाच्या मंदिरात उभे आहेत. राऊळ म्हणजे देवाचे घर, पण आध्यात्मिक भाषेत आपले शरीर हेच देऊळ आहे. हे सावधान असण्याचे प्रतीक आहे. संतांच्या दरबारात आळसाला जागा नाही, ते ईश्वराच्या द्वारी जागृत अवस्थेत उभे आहेत. नैतिक धडा. संतांना हे सांगायचे होते की परमेश्वराच्या दारात कोणीही उच्च किंवा नीच नाही, सर्वजण एकाच पातळीवर उभे आहेत. वास्तविक उदाहरणे. एका मोठ्या कंपनीच्या टाउन हॉल मीटिंगमध्ये जेव्हा सीईओ आणि शिपाई एकाच रांगेत बसून जेवण करतात किंवा संवाद साधतात तेव्हा तिथे रावळाचे अंगण अवतरते. पद डिझिग्नेशन विसरून माणूस म्हणून एकत्र येणे हीच खरी एकादशी. सणासुदीच्या दिवशी घरात कामाला येणाऱ्या मदतनीसाला आपल्याच पंक्तीत बसवून जेवण देणे हे सामाजिक भिंती पाडण्याचं उदाहरण आहे. जसा एखादा विद्यार्थी परीक्षेच्या निकालासाठी आतुरतेने शाळेच्या नोटीस बोर्डासमोर उभा असतो, तशीच संतांची अवस्था ईश्वरी प्रेमाच्या प्रतीक्षेत असते. तेथे जगाचा विसर पडलेला असतो. दुसरा चरण. तेव्हा संतू तेली गेलासे दर्शना, पांडुरंग चरणा नमियेले. भावार्थ विश्लेषण. एकादशी म्हणजे फक्त उपवास नव्हे. एकादश म्हणजे 11. 5 ज्ञानेंद्रिये अधिक 5 कर्मेंद्रिये अधिक 1 मन. जेव्हा ही 11ही तत्वे ईश्वराकडे वळतात ती खरी एकादशी. येथे संताजी महाराजांच्या विनम्रतेचे दर्शन घडते. तेली हा शब्द त्यांच्या लौकिक व्यवसायाचा असला तरी भक्तीमध्ये जातीपातीचा अंत होतो. दर्शन म्हणजे केवळ डोळ्यांनी पाहणे नव्हे तर तद्रूप होणे. पांडुरंगाच्या चरणांवर डोके ठेवणे म्हणजे आपल्या अहंकाराचा त्याग करणे. जो झुकतो तोच ईश्वरी कृपेचे अमृत घेऊ शकतो. जमिनीवर पडलेला पाऊस डोंगर माथ्यावर न थांबता खोल दरीत नम्रतेच्या ठिकाणी साचतो, तसेच भगवंताचे प्रेम केवळ नम्र भक्ताकडेच टिकते. नैतिक धडा. भक्ती आणि ज्ञान कोणत्याही एका जातीची मक्तेदारी नाही. स्वतःला झुकवणे, अहंकार सोडणे हीच प्रगतीची पहिली पायरी आहे. वास्तविक उदाहरणे. आज आपण फॉलोअर्सच्या आकड्यावरून माणसाची किंमत ठरवतो, पण एखादा मोठा इन्फ्लुएन्सर जेव्हा एखाद्या ग्रामीण भागातील सामान्य कसब असलेल्या व्यक्तीच्या कामाचे कौतुक करून त्याला मान देतो तेव्हा तो पांडुरंग चरणा नमियेलेप्रमाणे अहंकाराचा त्याग करत असतो. एखादा उच्चशिक्षित डॉक्टर जेव्हा एखाद्या ज्येष्ठ अशिक्षित शेतकऱ्याच्या अनुभवातून काही शिकतो तेव्हा तो ज्ञानाच्या रूपाने विठ्ठलालाच वंदन करत असतो. ज्याप्रमाणे गंगेत मिळाल्यावर नाल्याचे पाणीही गंगाजल होते, तसेच विठ्ठलाच्या चरणांना स्पर्श केल्यावर संताजींचे तेली हे लौकिक अस्तित्व संपून ते ब्रह्मरूप झाले. तिसरा चरण. तेथुनी तो आला तुका जेथे होता, आलिंगन देता झाला त्याशी. भावार्थ विश्लेषण. हा या अभंगातील सर्वात महत्त्वाचा क्षण आहे. विठ्ठलाचे दर्शन घेऊन संताजी तुकोबांकडे येतात. इथे देव आणि देशिक गुरु यांचे एकत्व स्पष्ट होते. हे केवळ शारीरिक मिठी नसून दोन आत्म्यांचे मिलन आहे. तुकोबांमध्ये संताजींना विठ्ठल दिसला आणि संताजींमध्ये तुकोबांना विठ्ठल दिसला. जेव्हा भक्त देवाचे दर्शन घेऊन बाहेर येतो तेव्हा त्याला सर्व चराचर सृष्टी विठ्ठलमय दिसते. म्हणूनच संताजींनी तुकोबांना मिठी मारली, कारण त्यांना आता मूर्तीतील विठ्ठल आणि देहातील विठ्ठल यात फरक उरला नव्हता. नैतिक धडा. प्रत्यक्ष देवाची पूजा करण्यापेक्षा देवाच्या माणसाला माणुसकीला कवेत घेणे श्रेष्ठ आहे. सामाजिक एकतेसाठी शारीरिक आणि मानसिक जवळीक एम्पथी आवश्यक आहे. वास्तविक उदाहरणे. जेव्हा एखादा मॅनेजर आपल्या कर्मचाऱ्याच्या कठीण काळात, उदाहरणार्थ घरात आजारपण असताना, केवळ प्रोफेशनल न राहता त्याला प्रेमाने आधार देतो आणि मी तुझ्यासोबत आहे असे सांगतो,
तेव्हा ते एक प्रकारचे मानसिक आलिंगन असते. इंटरनेटवर द्वेष पसरवण्यापेक्षा ट्रोलिंग एकमेकांच्या संस्कृतीचा आणि विचारांचा आदर करून डिजिटल कम्युनिटीमध्ये एकोपा निर्माण करणे. साखरेच्या 2 गोळ्या एकमेकांत मिसळल्या की त्यांची चव एकच असते. तसेच गुरु आणि शिष्याचे हे आलिंगन अद्वैत दर्शवते. चौथा चरण. तुका म्हणे संतू पुसतो तुझला, सांगतो तुझला संतू म्हणे. भावार्थ विश्लेषण. येथे संवाद सुरू होतो. पुसणे म्हणजे विचारणे. तुकोबा संताजींना विचारतात आणि संताजी त्यांना उत्तर देतात. हा संवाद शब्दांचा नसून अनुभवाचा आहे. गुरु शिष्याची परीक्षा घेत नाहीत, तर त्याच्या अनुभवावर शिक्कामोर्तब करतात. तुला काय दिसले? या प्रश्नाचे उत्तर संताजींच्या डोळ्यांतील भावातून तुकोबांना मिळते. शिष्याने गुरुला सर्वस्व सांगणे आणि गुरूंनी ते प्रेमाने स्वीकारणे हीच खरी साधना आहे. नैतिक धडा. समाजात सुसंवाद हवा. एकमेकांना प्रश्न विचारण्याचे आणि उत्तरे देण्याचे स्वातंत्र्य हेच जिवंत समाजाचे लक्षण आहे. वास्तविक उदाहरणे. पालकांनी मुलांवर फक्त आज्ञा न लादता त्यांना प्रश्न विचारू देणे आणि मुलांनीही पालकांशी मोकळेपणाने बोलणे. ओपन कम्युनिकेशन. यामुळे पिढ्यांमधील अंतर, जनरेशन गॅप कमी होते. आज लोक फक्त स्वतःचे मत पोस्ट करतात, कोणाचे ऐकून घेत नाहीत. जर आपण एकमेकांच्या कमेंट्समध्ये सुसंवाद साधला आणि एकमेकांच्या शंकांचे निरसन केले तर डिजिटल युगातील मूल्यांची घसरण थांबवता येईल. ज्याप्रमाणे आरसा सूर्याच्या प्रकाशाला परावर्तित करतो, तसेच संताजी तुकोबांच्या विचारांचे आणि विठ्ठल भक्तीचे प्रतिबिंब बनले आहेत. आजच्या धकाधकीच्या आणि विज्ञानाच्या युगात हा अभंग 3 महत्त्वाचे विचार मांडतो. मानवता आणि समता. संताजी तेली होते आणि तुकोबावाणी, पण अध्यात्माने त्यांना एकाच पातळीवर आणले. आजच्या काळात जातीभेद आणि वर्गभेद मिटवण्यासाठी हा आलिंगनाचा, प्रेमाचा विचार अत्यंत आवश्यक आहे. गुरु शिष्य परंपरा. आजच्या गुगलच्या काळात माहिती मिळते, पण ज्ञान आणि अनुभव केवळ सद्गुरूंच्या सहवासातच मिळतो हे यातून स्पष्ट होते. आत्मिक समाधान. आपण मंदिरात जातो पण बाहेर आल्यावर पुन्हा रागातो, चिडतो. संताजींनी दर्शन घेऊन आल्यावर तुकोबांना मिठी मारली, म्हणजेच मंदिरातील शांती त्यांनी समाजातही पसरवली. भक्ती केवळ गाभाऱ्यापुरती मर्यादित न ठेवता ती व्यवहारात आणणे हाच संदेश आजच्या जगाला हवा आहे. आधुनिक उदाहरण. आजच्या धावपळीच्या जीवनात उपयोग. मित्रांनो, हा अभंग फक्त वारकऱ्यांसाठी नाही, तर आजच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांसाठी किंवा गृहिणींसाठीही तितकाच लागू होतो. समजा ऑफिसमध्ये तुमच्या प्रोजेक्टचे क्रेडिट दुसऱ्याने घेतले किंवा तुमच्याबद्दल राजकारण, पॉलिटिक्स झाले. अशा वेळी आपलं मन अशांत होतं. आपण एकादशी पाळतो म्हणजे काय, तर अशा नकारात्मक विचारांचा उपवास करणे. जेव्हा तुम्ही एखाद्या सहकार्याला, ज्याने तुमचे मन दुखावले आहे, केवळ एक इंसान म्हणून किंवा त्याच्यातील दैवी अंशाकडे बघून माफ करता, तेव्हा ती तुमची आणि त्याची भेट या अभंगातील अलिंगन असते. घरगुती कलहात जेव्हा एखादी सून किंवा सासू मीपणा सोडून समोरच्याच्या सुखाचा विचार करते, तेव्हा ती खऱ्या अर्थाने रावळाच्या अंगणात उभी असते. म्हणजेच संताप सोडून शांततेने संवाद साधणे हाच या अभंगाचा आजचा प्रॅक्टिकल वापर आहे. हा अभंग ऐकल्यानंतर तुमचा मंदिराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. मंदिर हे केवळ दगडाची मूर्ती नसून ती ऊर्जेची खाण आहे. जेव्हा तुम्ही कोणाला भेटता तेव्हा तुम्ही केवळ शरीर म्हणून नाही, तर एनर्जी बॉडी म्हणून भेटता. हा अभंग आपल्याला शिकवतो की भक्ती ही अंधश्रद्धा नसून ते प्रगत मानसशास्त्र आणि भौतिकशास्त्र आहे. एकमेकांना प्रेमाने मिठी मारणे, आलिंगन हे जगातील सर्वात मोठे औषध आहे, कारण तिथे हृदय हृदयाशी संवाद साधत असते. आजच्या डिजिटल युगासाठी संदेश. आजच्या काळात जिथे मी आणि माझे हेच सर्वश्रेष्ठ मानले जाते, तिथे संताजी जगनाडे महाराज आणि तुकोबारायांचा हा अभंग आपल्याला आम्ही व्हायला शिकवतो. मूल्यांची घसरण कशी रोखाल? दुसऱ्याच्या श्रमाचा आणि जातीचा किंवा प्रोफेशनचा आदर करून. केवळ व्हर्च्युअल जगात न राहता प्रत्यक्ष भेटीगाठी आणि आलिंगन, सोशल बॉन्डिंग वाढवून, अहंकार सोडून संवाद साधून. हा अभंग आपल्याला माणूस म्हणून जगण्याची कला शिकवतो. मंदिरातला देव पाहायला तर सर्वच जातात, पण बाहेर आल्यावर माणसाला माणसातला देव दिसणे हीच संताजी महाराजांची खरी शिकवण आहे. सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश. मित्रांनो, संताजी जगनाडे महाराज हे तुकोबांच्या शॅडो होते, त्यांचे लेखक होते. आजच्या भाषेत सांगायचे तर ते तुकोबांच्या विचारांचे कॉन्टेंट क्रिएटर होते. आपण लिंक्डइनवर नेटवर्क बनवतो, पण संताजींनी सोल कनेक्शन बनवले. जर तुमची वाइब शुद्ध असेल तर तुम्हाला योग्य मेंटॉर गुरु नक्कीच मिळतो. संताजींनी कधीही स्वतःचे वेगळेपण मिरवले नाही. बी रिअल हाच त्यांचा संदेश होता. आजची कृती. संताजी जगनाडे महाराज आपल्याला शिकवतात की भक्ती ही केवळ मंदिरात नसते, ती एकमेकांना भेटण्यात आणि एकमेकांचा आदर करण्यात असते. पांडुरंगाचे दर्शन घेतल्यावर जर माणसाबद्दल प्रेम वाटत नसेल तर ते दर्शन अपूर्ण आहे. आज या व्हिडिओच्या निमित्ताने मी तुम्हाला एक छोटेसे आव्हान देतो. आज दिवसभर तुमच्या आयुष्यातील अशा एका व्यक्तीशी बोला ज्याच्याशी तुमचे मतभेद आहेत. राग न धरता शांत राहून केवळ त्याचे ऐकून घ्या. वाद न घालता शांत राहून पहा. बघा, तुम्हाला तुमच्याच मनात पांडुरंग उभा असलेला दिसेल. धन्यवाद. मित्रांनो, संताजी जगनाडे महाराजांनी या अभंगात केवळ एका भेटीचे वर्णन केले नाही,
तर मनाच्या आरोग्याची गुरुकिल्ली दिली आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या अहंकाराला वाकवता, नमन, सकारात्मक माणसांशी जोडले जाता, आलिंगन आणि आपल्या मनातील गोंधळ बोलून दाखवता, पुसतो तुझला, तेव्हाच खऱ्या अर्थाने विठ्ठल म्हणजे परमानंद मिळतो. आजचा हा भक्तीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नव्या संत वाङ्मयाच्या अमृतरूपी दरबारात आणि नव्या भक्तिविद्येच्या संगतीत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून विठुनामाची ही वारी अशीच अखंड सुरू राहील. रामकृष्ण हरी. नामस्मरण करा, आनंदात रहा.